या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरार या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मानवान् सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा आमलाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विभो भक्तिने मोक्षहेतुच्छतेना गुणागापया वेदतोहि गुणेना धरी पावले स्वर्णती चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राचनोद्धारकथा प्रसंगः पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन
लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी
की लक्षात येतं की अभंग नाथांचा आहे. नाथ महाराजांनी भगवंतांची भक्ती केली, भगवंत प्रसन्न झाले. नाथांना सांगितलं काही हवं असेल ते मागा, आणि नाथांनी मागणं मागायला सुरुवात केली. पण प्रथम नकार दिला की भगवंता काही मागण्यासाठी मुळात भक्ती केलेलीच नाहीये. आणि बरं भक्ती करून तुझ्याकडे काही मागावंही लागत नाही की हेची दान देगा देवा आणि 10,000 रुपये पगार हवा किंवा 50,000 रुपये पगार हवा, असं काही मागावं लागत नाही. आत्मिक समाधानाकरता भक्ती केलेली आहे आणि तू न मागता मला बरंच काही दिलेलं आहे. आणखीन काय मागायचं तुझ्याकडे? पण तरी देखील भगवंत म्हणाले की तुमच्या भक्तीचं ऋण इतकं झालंय माझ्यावर की त्या ऋणातून मुक्त व्हायचंय. तुम्हाला काय हवं असेल ते मागा. असं म्हटलं गेलंय की नाथ महाराज मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंत लाजेनी मान खाली घालायचे का, तर याने माझी भक्ती केली पण माझ्याकडे कधीच काही मागितलं नाही. त्या भक्तीचं ऋण इतकं वाढत गेलेलं होतं की भगवंतांना लाज वाटायची तो समोर आल्यानंतर, भक्त समोर आल्यानंतर, आणि भगवंत लाजेनी मान खाली घालायचे. कारण हा कधीच आपल्याकडे काही मागत नाही. आम्ही देखील मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंत लाजेनी मान खाली घालतात. आली पेढा आली. आम्हाला काही मागा असं सांगावंच लागत नाही. न सांगता आमच्या मागण्या बऱ्याच असतात. आम्ही मागण्यासाठीच मुळे मंदिरांमध्ये जातो. देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखं वागतो आणि रुपया 2 रुपये पेटीमध्ये टाकून भगवंतांकडे काही ना काहीतरी मागतो. मागण्यासाठीच तर आम्ही मंदिरात जातो. आम्ही गेल्यानंतर देखील भगवंत लाजेनी मान खाली घालतात की आली पेढा आली. आता 1 रुपया पेटीमध्ये टाकणार, छोट्यात छोटं नाणं त्या पेटीमध्ये टाकणार आणि मागण्या सुरू होणार. आमच्याकडे मागण्यांची यादीच असते. मुळे रूपं देहि जयं देहि यशो देहि विशो जहि पुत्रां देहि धनं देहि सर्वां कामांश देहि. 1 रुपया मागण्या भरपूर. पण भगवंतांजवळ नेमकं काय मागायचं, किती मागायचं, केव्हा मागायचं, कुठे मागायचं, याचं देखील काही तारतम्य आहे. वयाच्या जर का 70व्या वर्षी आम्ही गेलो आणि हा पाठांतरातला श्लोक म्हटला की पुत्रां देई, तर भगवंत देईल का? त्याच्यासाठी काही वय ठरलेलं आहे की नाही की भगवंत मला पुत्र दे. 70व्या वर्षी जर का आम्ही पुत्रां देई म्हटलं तर भगवंत देऊ शकणार नाही. म्हणजे मागण्याला सुद्धा काही मर्यादा आहे. पण नाथांनी भगवंतांजवळ काय मागणं मागितलं, संतांच्या मागण्यावरून भगवंतांजवळ नेमकं काय मागावं हे आम्हाला शिकायला मिळतं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू दे. नाथांनी भगवंतांजवळ काय मागितलंय की भगवंता माझं मन तुमच्या चरणाजवळ लागेल असं काहीतरी करा. ते संसाराच्या व्यसनामध्ये गुरफटता कामा नये. किती सुंदर मागणं मागितलंय हो. संतांना संसार हा व्यसनासारखा वाटतोय आणि आम्हाला संसाराचं व्यसन लागलंय. किती फरक आहे संत आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये. संतांनी भगवंतांजवळ मागणं मागितलंय की माझं मन संसाराच्या व्यसनामध्ये गुरफटता कामा नये, तर तुझ्या चरणाजवळ ते लागलं पाहिजे. भगवंत म्हणाले की अहो तुमचं मन माझ्याकडे लागलेलं आहे म्हणूनच तर मी तुम्हाला प्रसन्न झालो, नाही तर झालो असतो का? विरकरबाईंना अजूनही मी प्रसन्न झालेलो नाही, कारण विरकरबाईंचं मन अजूनही संसारामध्ये रमलेलं आहे. प्रपंच आणि परमार्थ असा समांतर रेषेवर चाललेला आहे त्यांचं. अजूनही थोडंसं मन संसारामध्ये आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत मान्य आहे, पण अजून दुसरीला काहीतरी व्हायचं आहे. ते एकदा बाळंतपण झालं की संसारातून सुटका झाली, जबाबदारी संपली. पंढरीनाथ भगवान की. तुमचं मन माझ्याजवळ लागलेलं आहे म्हणूनच तर मी तुम्हाला प्रसन्न झालो, नाही तर झालो असतो का? हे मागणं मागायची गरजच काय? मन आहे माझ्याजवळ म्हणून तर मी तुम्हाला प्रसन्न झालो. पण भगवंत काय माहितीये का, मन आहे ते अतिशय चंचल आहे. जरी तुम्ही मला प्रसन्न झालात आणि मी मागणं मागितलेलं तुम्ही मला देऊ केलं, तर कदाचित ते मन दुसरीकडे विचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही की आता भगवंत प्रसन्न झाले म्हणजे आता याच्याकडे भक्ती करायला नको. कदाचित दुसरीकडे वळेल. चंचल आहे मन. कसं चंचल आहे?
हे मन चंचल क्षमौ जाता अधिकची पेटे. अतिशय चंचल मन आहे. चंचलं हि मन कृष्ण प्रमादी बलवत्तृढं तस्याह निग्रहं मन्ये वायोर्यं दुष्करं. भगवद्गीतेमधला श्लोक. अतिशय चंचल मन आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मोडवेल नरडी, परिमनाच्या ओढी अनिवार्य. अशक्य कोटीतील गोष्टी शक्य होतील, परंतु मनाला आवर घालणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण त्याप्रमाणे जर निग्रह केला तर अशक्य असं काही नाही, होऊ शकतं, पण त्याच्यासाठी खूप मनाचा निग्रह असणं फार गरजेचं आहे. तेव्हा भगवंता हे मन अतिशय चंचल आहे. त्यामुळे जरी तुझ्याजवळ लागलेलं असलं तरी ते विचलित होऊ नये तुझ्यापासून, तुझ्या चरण कमलांपासून. याच्याकरता देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोळे. ज्या वेळेला चंचलपणाचा वर्ग घेतला गेला त्यावेळेला एकूण 10 विद्यार्थी हजर होते त्या वर्गामध्ये, आणि सगळ्यांचीच नावं म वरून. काय आश्चर्य आहे ना. चंचलपणाचा जेव्हा वर्ग घेतला 10 विद्यार्थी हजर होते, सगळ्यांचीच नावं म वरून. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुन् मा मदमर्कटो मत्स्यो मकारः रसचंचलः. सगळे म वर्ण, पण सगळ्यात पहिला नंबर लागला तो म्हणजे आमच्या मनाचा. अतिशय चंचल, अतिशय चंचल. मग हे चंचल मन भगवंता तुझ्या चरणाजवळ स्थिर होण्याकरता मागणं मागतोय, तुझीच मध्यस्थी घेऊन की देवा माझे मन लागो तुझे चरणी. बाई मग सगळ्यांचंच मन चंचल असतं का हो? पण आताच मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की मनावर निग्रह असणं फार, मनाला निग्रह असणं फार महत्वाचं आहे. प्रयत्नपूर्वक मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण मन हे इंद्रियांचा राजा आहे. आधी आधी मन घेई आधी, मन हे इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. आज विरकरबाईंचं कीर्तन आहे 6:30 ते 8. बरं देवळात जायची काही गरज नाही, घरात बसून सुद्धा कीर्तन ऐकता येणार. मनाने ठरवलं की आज संध्याकाळी 6:30 वाजता कीर्तन ऐकायचं. फेसबुक पेज चालू करून, ते मोबाईल चालू करून. पण 6 वाजता मनामध्ये असा विचार आला की कीर्तन काही नेहमीच आहे, विरकरबाईंचं कीर्तन बरेच वेळेला ऐकलंय, काय ऐकायचं. आज संध्याकाळी टीव्हीवर पिक्चर आहे सांगा, किंवा आणखी वेगळा काही कार्यक्रम आहे तो बघूया, कीर्तन नंतर पण ऐकता येईल. मनाने आदेश दिला, ताबडतोब हात टीव्हीच्या रिमोट कडे वळले आणि रिमोट चालू करून टीव्ही चालू करून टीव्ही बघत बसले. म्हणजे आदेश कोणी दिला? मनाने दिला. त्याप्रमाणे डोळे टीव्ही कडे लावून बसलो आपण. मन अतिशय चंचल आहे की मनामध्ये एखादा जर संकल्प आला तर ताबडतोब करा आणि मोकळं व्हा. विकल्प मनामध्ये यायला फारसा वेळ लागणार नाही. मन कसं आहे, संकल्प विकल्पनात्मक असं मन आहे. दुसरा मनाचा दोष की चांगला आला संकल्प ताबडतोब करा, विकल्प मनामध्ये आला की संकल्प दोन्हीच मिळाला. रामायणातला एक मोठा दृष्टांत की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र
आदेश झाला दशरथ राजांचा की 14 वर्षांसाठी वनामध्ये जायचंय. निघाले. बरोबर जानकी आणि लक्ष्मण देखील होते. आता अचानक आदेश झाल्यानंतर अगोदर काही तयारी केलेली नव्हती हो. झोपडी वगैरे बांधून ठेवणं किंवा काय. आणि वनामध्ये जायला निघाले. साधीच गवताची झोपडी, गवताचीच गादी, गवताची ऋषी अशी साकारलेली ती झोपडी. आणि झोपडीमध्ये राहायला लागले हे 3 जण. आणि एके दिवशी प्रभू रामचंद्र काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. लक्ष्मण आणि जानकी दोघेच जण झोपडीमध्ये होते. लक्ष्मण झोपडीच्या बाहेर आले. एका झाडाखाली मांडी घालून बसले. ध्यान लावलं. ध्यानमग्न अवस्थेमध्ये लक्ष्मण असताना जानकीला यायला लागली झोप. काही केले झोप आवडेना. जानकीला उशाला काहीतरी हवं होतं. आता ती झोपडीमध्ये तिला उशी कुठून मिळणार. डनलॉपची गादी उशी कुठून मिळणार. जानकीने विचार केला की लक्ष्मण मांडी घालून बसलेले आहेत, त्यांच्याच मांडीची उशी करावी. मांडीवर डोकं ठेवून निजावं शांतपणे. जानकीने लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवलं. शांतपणे झोपी गेली. लक्ष्मण ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्यांना कळलं देखील नाही की जानकीने आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली आहे. आणि ती देखील निर्धास्तपणे झोपून गेली. समोरून प्रभू रामचंद्र आले. बघितलं आपल्या बायकोला आपल्या भावाच्याच मांडीवर डोकं ठेवून निजलेलं. अर्थात प्रभू रामचंद्रांचं मन शुद्ध होतं, पवित्र होतं. कुठल्याही प्रकारचं किलबिश त्यांच्या मनामध्ये नव्हतं. पण लक्ष्मणाची परीक्षा घ्यावी आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं, रूप पालटलं. शुक म्हणजे पोपटाचं रूप परिधान केलं. तो पोपट ज्या झाडाखाली लक्ष्मण बसलेले होते त्याच झाडावर येऊन तो पोपट बसला आणि मनुष्यवाणीने बोलायला लागला. पण कसा, संस्कृत मध्ये. म्हणजे पोपट देखील हुशार होते त्यावेळेचे. देववाणी आपण म्हणतो ना, संस्कृत भाषेमध्ये बोलायला लागली. आणि त्या पोपटाने लक्ष्मणाला पहिला प्रश्न केला. काय प्रश्न केला, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रीणि रत्नानि दृष्ट्वैव कस्य नोच्यते मनः. पहिला प्रश्न केला. लक्ष्मण ध्यानमग्न अवस्थेमध्ये, तो पोपट मनुष्यवाणीने बोलतोय, ते शब्द कानावर आले. लक्ष्मण समाधी अवस्थेतून जागृत अवस्थेमध्ये आले. बघितलं झाडावर पोपट बसलेला आहे. मांडीवर डोकं ठेवून वहिनी निजलेली आहे. पण तिची झोपवड होऊ नये म्हणून मांडी जराही न हलवता त्या पोपटाच्या प्रश्नाला लक्ष्मण उत्तर देत आहे. पण चपापले की हा पोपट मनुष्यवाणीने बोलतोय आणि पुन्हा संस्कृत मध्ये मला प्रश्न विचारतोय. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रीणि रत्नानि दृष्ट्वैव कस्य नोच्यते मनः. याचा अर्थ असा की सुंदर फूल, सुंदर फळ आणि सुंदर स्त्री पाहिल्यानंतर कोणाचं बरं मन विचलित होत नाही. त्या पोपटाने लक्ष्मणाला प्रश्न विचारला. पण लक्ष्मण देखील तयारीचे होते हो. प्रभू रामचंद्रांचेच बंधू म्हटल्यानंतर काय. त्या लक्ष्मणाने त्या पोपटाला असं उत्तर दिलं की मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत ज्ञानांकुश समुत्पन्ने तस्य नोच्यते मनः. मन कसं आहे की मदोन्मत्त हत्तीप्रमाणे अतिशय चंचल आहे. ती इतरत्र सैरावैरा धावत असतो. मदोन्मत्त हत्ती गावामध्ये सैरावैरा धावायला सुरुवात करतो. त्याला आटोक्यात आणण्यासाठी माऊत त्या अंकुशाचा वापर करतो. मन हे देखील त्याप्रमाणेच आहे. मनाला आवर घालण्यासाठी ज्ञानांकुश समुत्पन्ने तस्य नोच्यते मनः. ज्ञानाचा अंकुश जर का मनावर असेल तर मन त्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे इतरत्र धावणार नाही. त्याला आटोक्यात आणता येईल. तो पोपट खुश. आणि खरंच आहे हो, सुंदर फूल, सुंदर स्त्री आणि सुंदर फळ पाहिल्यानंतर कोणाचं बरं विचलित होत नाही. अतिशय सुंदर बाग आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्याच्यामध्ये, गुलाबाची फुलं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत, वासाची. छान. त्या बागेमध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं मन असं प्रसन्न होतं. तिथे 10 मिनिटं बसावंसं वाटतं. गुलाबाचे ताटवेच्या ताटवे, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब, गावठी गुलाब, इंग्लिश गुलाब, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब. छान वाटतं आपल्याला. पण त्या बागेमध्ये लिहिलेलं असतं की कृपया या फुलाला कोणीही हात लावू नये किंवा फुल झाडावरनं तोडू नये. पण आजूबाजूला कोणी नाहीये हे पाहून आपण हळूच त्या फुलाला हात लावून पाहतो किंवा एखादं फुल तोडून देखील घेतो. मोह होतो. वय काही असून द्या, वय काहीही असून दे. लहान मुलं जशा कोड्या करतात असं नाही, मोठी माणसं देखील. सकाळी जी वयोवृद्ध माणसं हातामध्ये काठी घेऊन जेव्हा मॉर्निंग वॉकला निघतात की नाही, ती काठी कशासाठी असते
आधारासाठी नसते, कशासाठी असते? हा, बाजूच्या कुंपणामध्ये लावलेली फुलझाडं सोसायटीच्या, ती फुलझाडं, ते फांद्या सगळ्या बाहेर आलेल्या असतात, काही आतमध्ये असतात. त्या झाडावर फुललेली फुलं ती काठीने अशी ओढून घ्यायच्या फांद्या, ती फुलं तोडून घ्यायची, ती पिशवीमध्ये जमा करायची आणि तीच फुलं घरी येऊन देवांच्या पूजेला वापरायची. पण ती दुसऱ्यांच्या कुंपणातली तोडून आणलेली फुलं ती देवाला वाहिल्यानंतर तो जो एक आनंद आहे तो वेगळाच आहे. ती विकत आणलेल्या फुलपुडीमध्ये तो आनंद नाहीये. चोरी करणं हा उद्देश नाही, पण तो आनंद काही वेगळा आहे. आपल्या कुंपणामध्ये कितीही चांगली फुलझाडं असली तरी दुसऱ्यांच्याच कुंपणातली फुलझाडं आपल्याला जास्त आवडतात. माणसाचं मन आहे, मोह आहे तो. वयाचा काही संबंध नाही. वयाचा व याचा काहीही संबंध नाही. वय काही असू नये. सुंदर फुल, सुंदर फळ, सुंदर स्त्री पाहिल्यानंतर कोणाचं बरं मन विचलित होत नाही. लक्ष्मणाने त्याला असं उत्तर दिलं की ज्ञानांकुश समुत्पन्ने तस्य नोचलते मनः. ज्ञानाचा अंकुश जर का मनावर असेल तर मन विचलित होणार नाही. पोपट खुश, पण तरी देखील अजून भगवंताने अजून एक प्रश्न विचारला. अग्निकुंड समनारी घृतकुंभो समो नरः ज्यानुस्थिता पदस्त्रीचे तस्य नोचलते मनः. स्त्री ही अग्नीप्रमाणे, घृत म्हणजे घट्ट असं तूप. फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर तूप कसं घट्ट होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं घट्ट तूप ते पटकन वितळावं ह्याच्यासाठी आपण काय करतो, थोडस जरा त्याला अग्नी लावतो किंवा अग्नीजवळ नेतो. अग्नीजवळ तूप नेल्यानंतर तुपाचा गुणधर्म काय, तूप विरघळणं हा तुपाचा गुणधर्म. स्त्री ही देखील अग्नीप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीच्या सहवासामध्ये गेल्यानंतर कोणाचं बरं मन विचलित होत नाही किंवा विरघळत नाही. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी दुसरा प्रश्न विचारला पोपटाच्या रूपामध्ये. लक्ष्मणाने त्या पोपटाला असं काही उत्तर दिलं की त्या पोपटाची बोलतीच बंद झाली. काय उत्तर दिलं? पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रताः उभाभ्यां संभूतो यस्य तस्य नोचलते मनः. ज्याचे वडील शुचिर्भूत आहेत आणि ज्याची आई, ज्याची माता पतिव्रता आहे, अशा दोघांच्या उदरी जन्माला आलेलं बालक, मग मुलगा असो अगर मुलगी असो, अशांच्या उदरी जन्माला आलेलं बालक त्याचं मन विचलित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण जशी खाण तशी माती. आई वडील चांगले, मुलं चांगली, पण त्याच्यात देखील प्रकार आहेत. आई वडील चांगले म्हटल्यानंतर मुलं चांगलीच निपजणार हे जरी असलं तरी त्याच्यात देखील प्रकार आहेत. आई वडील चांगले, मुलं चांगली, आई वडील वाईट, मुलं वाईट, आई वडील चांगले, मुलं वाईट, आई वडील वाईट, मुलं चांगली. बाई तुम्ही काय बोलला, तुम्हाला तुमचं तुम्हालाच माहिती, आम्हाला काही कळणार नाही. सांगते, आई वडील चांगले, मुलं चांगली. जर उदाहरण घ्यायचं झालं तर बोल्लोबा आणि कनकाई आणि त्यांच्या उदरी जन्माला आलेले संत तुकाराम. आई वडील भक्ती करणारे, त्यांच्याच उदरी जन्माला आलेला संत तुकाराम त्यांच्याही पेक्षा जास्त काकडवर जास्तच भक्ती करणार. दुसरं उदाहरण रुक्मिणी आणि विठ्ठल पंत आणि त्यांच्या उदरी जन्माला आलेली ही चार भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. आई वडील चांगले, मुलं चांगली. आई वडील चांगले पण मुलं वाईट. मागे गणपती जन्माचा जवळ आलाय पुढल्याच महिन्यात, बरोबर ना? ती कथा आठवा. रुद्रकेतू ब्राह्मण, त्याची पत्नी शारदा, दोघही सदाचारी वृत्तीचे, पण त्यांच्या उदरी जन्माला आलेले नरांतक आणि देवांतक. नरांचा अंतक आणि देवांचा अंतक. आई वडील चांगले पण मुलं वाईट. पण हे कसं काय? त्याचं कारण म्हणजे वेळ वाईट. गर्भधारणेची वेळ वाईट की नको त्या वेळी गर्भसंभोग झाला आणि वाईट मुलं जन्माला आली. वेळ वाईट. आई वडील वाईट पण मुलं चांगली. हिरण्यकश्यप आणि काही यादव आणि त्यांच्या उदरी जन्माला आलेला भक्त प्रल्हाद, ते राक्षसी वृत्तीचे, पण भक्त प्रल्हाद भगवंतांची भक्ती करणारा. कसा? माझी मज झाली अनावर माझ्या, माझी मज झाली माझी, मज झाली माझी, मज झाली अनावर माझ्या. माझी मज झाली अनावर माझ्या, छंद विठोबाचा लागला असे.
थोरल्या घरामध्ये देवाचं नाव नको आणि तरी देखील यांनी घ्यावं. आणि हिरण्यकश्यपूने विचारावं की अरे तुला सांगून कळत नाहीये का न कळल्यासारखं करतोय. तो म्हणतोय मी कुठे नाव घेतोय, अरे येता खरं तुझ्या तोंडातून नारायण नारायण. बाबा खरं सांगू का, मी ते नाव घेतच नाहीये, माझ्या वाणीतून ते नकळत घेत आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद विठोबाचा लागल असं. आई वडील वाईट, मुलगा चांगला. बाई मग हे कसं काय? त्यालाही कारण वेळ चांगली, की नारायणाचं नाव घ्यायला आणि गर्भधारणा व्हायला एकच गाठ पडली. आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा की उदरी निपजलेला जो पुत्र परमेश्वराची भक्ती करणारा, कारण वेळ चांगली होती, परमेश्वराचं नाव घ्यायला आणि गर्भधारणा व्हायला, त्यामुळे भगवत भक्ती करणारा असा पुत्र उदरी जन्माला आला. आई वडील वाईट, मुलगा चांगला. आणि आई वडीलही वाईट आणि मुलंही वाईट. पुराणात सगळे ग्रंथ चालले, पण एकही उदाहरण असं मला काही आढळलं नाही. पण आता या कलियुगामध्ये 2021 सालामध्ये भरपूर उदाहरण आहेत. पावला पावलावर आई वडील वाईट, मुलं वाईट. आई जर का घरामध्ये रिमोट घेऊन संध्याकाळी 7 वाजता पर्वचा मानाच्या वेळेला, लक्ष्मी घरातेच्या वेळेला जर का माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल लावून बसली तर मुलं दुसरं काय करणार? हे संस्कार सगळे जे मुलांकडे येतात ना, हे मोठ्या माणसांकडूनच आलेले असतात. आई जर देवासमोर दिवा लावते, पर्वचा म्हणतेय, शुभम करोती म्हणतेय, तर मुलं देखील तेच म्हणणार. पण आई जर हातामध्ये रिमोट घेऊन बसली तर मुलं दुसरं काय करणार? एकच दृष्टांत देते आणि पुढे जाते. समोर घड्याळ नाहीये, त्यामुळे वेळ कळत नाही. एकच दृष्टांत देऊन पूर्वानं काढतो की एका आमराईमध्ये छान असं पाडाला आलेलं आपण फळ म्हणतो की आता काही दिवसातच ते आंबे काढायचे असे छान हापूसचे आंबे. आणि ते आमराईचं रक्षण करण्यासाठी एक रखवालदार तिथे होता. रात्री 12-12:30चा सुमार, थोडस थंड असं वातावरण, आणि त्याला थोडीशी अशी जरा डुलकी लागलेली त्या रखवालदाराला. आणि एवढ्यात काही ते धपकन खाली पडलेल्याचा आवाज त्या रखवालदाराच्या कानावर आला. तो खडबडून उठला आणि बॅटरी घेऊन त्या आमराईमध्ये शोधायला लागला की कोण बाबा आला इथे. थोडस पुढे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की एका झाडावर एक 8-10 वर्षाचा मुलगा त्या झाडावर चढलाय आणि छान असे पिकलेले असे चांगले मोठे असे आंबे त्या झाडावरनं खाली टाकतोय. म्हणजे चोरीच्याच उद्देशाने आलेला. त्या रखवालदाराला राग येण्यापेक्षा आश्चर्य आधी पडलं की एवढ्या लहान वयामध्ये या मुलाचं एवढं मोठं धारिष्ट्य, की मी इथे रक्षण करण्यासाठी, या आंबराईचं रक्षण करण्यासाठी असताना सुद्धा बेधडकपणे आंबराईमध्ये शिरून आंबे चोरतोय. तो रखवालदार त्या मुलाला जरा दरडावण्यासाठी म्हणाला, हे मुला खाली होता, आंबे चोरतोयस एवढ्या लहान वयामध्ये, ही सवय? थांब, तुझ्या आई वडिलांना जाऊन सांगतो की तुमच्या मुलाचे प्रताप बघा, रात्री 12 वाजता इथे येऊन आंबे चोरतोय. तो मुलगा खरं म्हणजे घाबरायला हवा होता, उतरायला हवा होता खाली, पण तो मुलगा जराही विचलित झाला नाही. तो झाडावरच बसून शांतपणे त्या रखवालदाराला सांगतोय की काका, फार कुठे लांब जायची गरज नाही आई वडिलांना शोधण्यासाठी, बाजूच्याच झाडावर माझे वडील बसलेले. आता मला सांगा की वडील जर का आंबे चोरत असतील तर मुलगा दुसरं काय करणार? आई वडील वाईट, मुलं वाईट. पण आपल्याला इथे काय पाहायचंय, आपला विषय कुठून चालू आहे? पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता उभाभ्याम संभूतो यस्य तस्य नोचलते मनः. ज्याचे वडील शुचिर्भूत आहेत, माता पतिव्रता आहे, अशांच्या उदरी जन्माला आलेलं बालक, त्याचं मन विचलित होण्याचा संभवच नाही. आणि आता ह्याच्या पुढे प्रभू रामचंद्र त्याला काय प्रश्न विचारणार? लक्ष्मणाला, कारण याचे आई वडील तेच यांचे देखील आई वडील, आणि याच्या पुढे आणखीन काही प्रश्न विचारावा तर आपल्याच आई वडिलांवर शंका घेण्यासारखी. त्यामुळे पोपटाची बोलतीच बंद केली. पण आपण काय लक्ष्मण नाही किंवा राम नाही, आपण सर्वसामान्य संसारिक भक्त, त्यामुळे आपलं मन विचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच नाथांच्या आश्रयाने भगवंतांजवळ आपण देखील हेच मागणं मागायचंय, काय जे पूर्वपद्यामध्ये नाथांनी मागितलेले. देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे देवा माझे माना लागो तुझे चरणी, संसार कसरी पणो देती संसार कसरी.
करूया. समोर जास्त श्रोते नाही, घरातलेच मंडळी आहेत, परंतु मोबाईलवर सगळेजण बघतायत ऑनलाईन. तेव्हा तिथूनच मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची आणि भगवंतांचं नामस्मरण करायचं. हे मान्य आहे, पंढरपुरापर्यंत आपला आवाज जाणार नाही, परंतु आपापल्या घरामध्ये देव आहेत, त्या देवांपर्यंत तरी प्रत्येकाचा आवाज जाणं गरजेचं आहे. आवाज महिना दूंगा असं करू नका. हाताने टाळी आणि मुखाने नाम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
पंढरीनाथ भगवान की जय. समजलं की? ठेव समोर. नेहमीच पाणवठ्यावर जायचे. आवाज येतोय ना व्यवस्थित? नेहमीच पाणवठ्यावर जाणारी संत होती. पण आजचा दिवस काही वेगळा होता. 5-6 महिन्याचा तो मुलगा हरी त्या चेंडूशी खेळतोय. काका त्या मातीत उडवण्याचं काम चालू आहे. एका हातामध्ये लिंबाची फांदी, मातीत उडवण्याचं काम चालू आहे. आणि संतोनी काकांना सांगितलं की मी पाणी आणण्यासाठी जाते. बरं धनी, पोरगं खेळतंय त्याच्याकडे लक्ष ठेवा. काकांचं आपलं पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 पांडुरंग. धनी, अहो मी तुम्हाला सांगतेय पोरगं खेळतंय त्याच्याकडे लक्ष ठेवा. मी पाणवठ्यावर पाणी आणण्यासाठी जाते. पण काका एवढे तल्लीन झालेले नामस्मरणामध्ये काकांच्या कानापर्यंत आवाज काही पोहोचला नाही. संतूला असं वाटलं की त्यांना कळलं असेल आणि संतू पाण्याची भांडी घेऊन हंडा आणि कळशी पाणवठ्यावर जाण्यासाठी निघाली. कशी? 50 काळीच्या. गोरोबाची कांता पाळीयासी मी पाणवठ्यावर जाऊन येते. संतू निघाली. ते पोरगं त्या चेंडूशी खेळतंय. काकांचं मातीत ओढवण्याचं काम चालू आहे आणि देहभान विसरून भगवंतांचं नामस्मरण करताय. पांडुरंग 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 पांडुरंग. आणि तो एवढा मोठा चेंडू, ते एवलेवलेसे हात, रांगणार ते बाळ, तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न करताय. परंतु जसं चेंडूला हात लावावा त्याप्रमाणे तो चेंडू घरंगळत पुढे जावा आणि त्या हरीने रांगत रांगत ते चेंडूच्या पाठीमागे जावं. पुन्हा चेंडूला हात लागल्याबरोबर चेंडू घरंगळत पुढे जावा. पुन्हा त्याच्या पाठीमागनं हरीने रांगत रांगत जावं. जणू काही शर्यत लागली होती ते चेंडूची आणि त्या हरीची. आणि काकांचं मातीत उडवण्याचं काम चालू होतं. तिथपर्यंत ती जोडगोळी आली. जगतामध्ये किती पुढे जायला हवं याचा अनुभव त्या मुलाला नव्हता. लहान पोरगं ते. हाताची कड लागली. तो चेंडू त्या मातीमध्ये कधी मिसळला त्या हरीला देखील कळलं नाही. आणि काका माती तोडवतायत, त्या मातीमध्ये नाचतायत आणि त्याच्याबरोबर तो चेंडू देखील हेलकावी खायला लागला. त्या हरीला गंमत वाटली. हरी आणखीन थोडस पुढे झाला, आणखीन थोडस पुढे झाला आणि तो चेंडू पकडणार त्या मातीमध्ये हरी गेला. आणि तेवढ्या काकांचा पाय त्या हरीच्या मानेवर पडला. मोठ्याने खिंचाळ तो मुलगा किंचाळला, पण काकांच्या कानापर्यंत ती काही हाक गेलीच नाही.
काकाचं ते ओरडणं काकांच्या कानापर्यंत गेलं नाही आणि त्या माती बरोबर काका त्या आपल्या मुलाला देखील तुडवायला लागले. त्या मातीच्या गोळ्याबरोबर त्या मुलाला देखील तुडवत आहे. चेंदा मेंदा झालेल्या त्या हरीचा एवढंच ते पोरग निश्चित झालं. पण काकांचं आपलं नामस्मरण झालं. काकांना कळलं देखील की आपल्या पायाखाली आपण पोरग तुडवतोय. नाही कळलं. संतो पाणवठ्यावरनं आली, पाण्याची भांडी आतमध्ये ठेवली. आपल्या बाळाला शोधते, माझं बाळ कुठे गेलं, माझं बाळ कुठे गेलं. सगळीकडे शोधलं पण हरी कुठे दिसेना. बाजूला गेली, काकूला विचारलं की काकू तुम्ही तुमच्या घरी माझ्या बाळाला घेऊन आलात का? नाही ग. अगं तू गेल्यापासून मी इथेच बसली आहे. आमच्या घरी कोणी आलं होतं का? नाही अगं कोणी नाही आले. अहो माझा हरी दिसत नाहीये. असेल का कुठेतरी घरात, इकडे तिकडे जा, जाऊन बघ जा. संतू आली घरामध्ये, वेडी पिशी झालेली, सगळीकडे हरीला शोधते पण हरी कुठे दिसेना. आणि मग शेवटी काकांजवळ आली आणि विचारते की धनी अहो आपला हरी कुठे आहे, हरी कुठे आहे? पण काकांचं नामस्मरण चालू, काकांच्या कानापर्यंत शंतूचे शब्द जाईना. पांडुरंग पांडुरंग मुखामधनं नामस्मरण चालू. दोनदा विचारलं संतूने की अहो आपला हरी कुठे, अहो धनी आपला हरी कुठे? आणि सहज लक्ष त्या संतूचं पायाजवळ गेलं, काकांच्या त्या मातीजवळ गेलं आणि लाल भडक झालेली ती माती, चेंदा मेंदा झालेल्या त्या आपल्या हरीचा त्या मातीच्या गोळ्या बरोबर तुडवला जातोय. हरी करून मोठ्याने ओरडली आणि खाली बसली. संतू रडतीये, माझा हरी माझा. धनी अहो तुम्ही हे काय केलं? तो धनी हे काय केलं? अहो आपलंच पोरगं पायाखाली संतूची ही आग काकांच्या कानापर्यंत गेली. काका मातीतून बाहेर आले. संतू अगं ओरडाला काय झालं? अहो ओरडाला काय झालं म्हणून काय विचारताय दादी? अहो बघा आपलं पोरग तुडवलं. ही कुठली हो भक्ती तुमची? कसला तुमचा देव आणि कसली तुमची भक्ती? अशी भक्ती करतात? अहो पोरग पायाखाली आलेला देखील तुम्हाला समजलं नाही का हो दादी? बस खूप झालं. आतापर्यंत सगळं सहन केलं पण आता ह्याच्या पुढे नाही. आता एक तर तो तरी या घरामध्ये राहील, नाहीतर मी तरी या घरामध्ये राहील. नाही त्याला तर या घरामध्ये स्थान. संतू तरा आतमध्ये गेली, त्या देवालयातली देवाची मूर्ती उचलली, पांडुरंगाची मूर्ती उचलली आणि उकिरड्यावर फेकण्यासाठी निघाली. संतू एवढ्यात काका धावत धावत पाठीमागले. संतू थांब, संतू थांब. काय कराल, काय कराल? काकानी कोपऱ्यातली काठी घेतली, डोळा वाळत घालायची, ती काठी उगारली संतूवर आणि संतू म्हणते करला वशील मजला, करला वशील मजला, तरी तुझला आण पांडुरंगाची. खबरदार जर माझ्या अंगाला हात लावलात ना तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. काकांच्या हातातली काठी तशीच गळून खाली पडली. काकाने संतूच्या हातातली ती पांडुरंगाची मूर्ती घेतली, पुन्हा देवालयामध्ये ठेवली. भगवंता अरे केवढी मोठी ही परीक्षा. अरे देवभाव विसरून तुझं नामस्मरण केलं, तुझी भक्ती केली, त्याचं हेच फळ तू मला दिलंस का? अरे माझंच पोरगं माझ्या पायाखाली तुडवलं गेलं आणि मला कळलं देखील भगवंता अरे कसली रे एवढी परीक्षा. केशवाचे भेटी, केशवाचे भेटी, लागली से पिसे, विसरो रे विसरो विसर, विसरलो सर्व देहमान. केशवाचे भेटी, केशवाचे भेटी, लागली से पिसे, विसरलो वैसे देहमान, विसरलो वैसे देहमान.
अरे देवभान विसरून तुझी ही भक्ती केली, त्याचं हेच फळ तू मला दिलंस का? आजूबाजूची लोक आली, त्या मुलाचं औंध देही उरकलं. रात्री देहधारणेसाठी आजूबाजूच्या लोकांनी आलेला पेटलं भात, लोकांच्या आग्रहावरून कसा बसा 2 घास त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळला. दोघांनी खायची इच्छा नव्हती. आणि काका बाहेर, संतू आतमध्ये आपापलं हंतरून घालून आडवे झाले. पण संतूला झोप नेऊ रात्रभर हरी नजरेसमोर येतोय. कशी झोप लागेल? आपलं पोरग गेलेलं. मध्यरात्रीची वेळ आणि जवळच ती समोर खिडकी, त्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि संतूच्या अंगावर काहीतरी पडलं. दचकून उठून बसली. उशाजवळचा कंदील थोडस मोठा केला संतूनी आणि बघितलं त्या कंदिलाच्या उजेडामध्ये त्या प्रकाशामध्ये काय तर हरीची कुंची खुंटीवर ठेवलेली ती संतूच्या अंगावर पडलेली. ती कुंची पाहिली. माझा हरी, माझं पोरग असतं तर आज माझ्या खुशीत असत. संतूला राहावे, दुःख अनावर झालं. संतू बाहेर आली. काका जागेच होते. संतूला पाहिल्यानंतर उठून बसले आपल्या हंतरुणावर आणि काका विचारतात की संतू काय झालं ग? धनी, आतमध्ये ना मला भ्या वाटतंय, मी तुमच्या बाजूला येऊन झोपू का? झोप. संतूने आपलं हंतरुण आणलं, काकांच्या बाजूला घातलं. आणि काकाने काय केलं, आपलं हंतरुण उचललं आणि माझ्यावर जाऊन झोपलं. संतूच्या काही लक्षात आलं नाही. ती संपूर्ण रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर नित्य कामाला सुरुवात झाली. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला. बोली भाषण नाही, फक्त कामापुरतं बोलायचं बस, बाकी बोली भाषण काही नाही. पण महिन्याचा कालावधी गेल्यानंतर शेवटी संतूनेच काकांना विचारलं की का हो म्हणे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. पण आता प्रपंचाचा, संसाराचा, विषयांचा काही विचार कराल तुम्ही? काका म्हणाले नाही. का नाही? कारण तूच मला शपथ घातलीस की कर लावशील मजला तरी तुझला आड पांडुरंगाच्या. आता नाही. अहो मी ते रागाच्या भरात असेल, रागाच्या भरात जरी बोलली असेल तरी माझा पांडुरंग तर खराय. आता नाही. आणि मग मात्र संतोनी ठरवलं की आता ह्याच्यावर काहीतरी दुसरा तोडगा काढणं गरजेचं आहे वंश वाढण्यासाठी. काकांना सांगून माहेरी जायला निघाले. मी 2 दिवस माहेरी जाऊन येते बरं. काकांना वाटलं बहुतेक इथे जे काही चाललंय ते सांगायला चालली असेल. ठीक आहे, बघू पुढचं पुढे. संतू माहेरी आली. आपल्या वडिलांच्या कानावर घातला सगळा प्रकार आणि म्हणाली की रामीच्या काही लग्नाचं वगैरे काही बघताय की? म्हणजे संतूची धाकटी बहीण. संतूच्या वडिलांचं नाव रामजी काका. रामजी काका म्हणाले की हो आता बघायचंच आहे, पण काही तुझ्या बघण्यात कुठलं एखादं स्थळ आहे का? नाही आहे तसं. अगं कोण आपल्या हो म्हणे आपल्याच जातीचं आहे. बरं व्यवसाय वगैरे उत्तम, खाऊन पिऊन सोखी. अगं कोण काय नाव गाव काय सांगशील की नाही? अहो कोण म्हणजे काय आमचे हेच तुझे हे? हो म्हणे रामजीला मी माझी सवत नाही पण बहीण म्हणून माझ्या घरामध्ये नेणार. रामजी काका म्हणाले की तुझी काही हरकत नसेल तर रामीला विचारूया. रामीला विचारलं तर रामी म्हणाले मला चालेल. ठीक आहे, मग जावई बापूंची आता परवानगी पाहिजे, त्यांना चालणार आहे की नाही. गोरोबा काकांना तेरडोकीला निरोप पाठवला. गोरोबा काका आपल्या सासरवाडीला यायला निघाले आणि दुपारी अशी पंगत बसलेली. रामजी काका, गोरोबा काका, जावई बापू, सासरे 2 जण बसले. रामी वाढते. संतू मधल्या दरवाजाजवळ उभी आहे. रामी वाढून अशी थोडीशी पुढे झाली आणि रामजी काकाने गोरोबा काकांकडे विषय काढला की जावई बापू आमच्या रामीच्या लग्नाचं बघायचं म्हणतोय आम्ही. हो का? छान, चांगलं आहे. काय बघितलाय का मुलगा? हा म्हणजे तसा बघण्यातलाच आहे, आपल्याच जातीचा आहे. वा, उत्तम. आम्ही मोठे जावई आहोत. काही मदत वगैरे हवी असेल तर सांगा. रामजी काका म्हणाले तुमच्या मदतीशिवाय मला ते लग्न होणारच नाही. आणि रामजी काकाने सांगितलं की जावई बापू म्हणे आमची रामी आम्ही तुम्हालाच द्यायचं ठरवलंय. काय? आम्हाला? हो म्हणे तुम्हालाच. गोरोबा काकाने मधल्या दरवाजाजवळ पाहिलं. संतू उभी होती. संतूकडे नजर टाकली. संतूने देखील मानेने होकार दिला. गोरोबा काका म्हणाले ठीक आहे, तिची काही हरकत नाहीये, तिलाही चालणार आहे, तुम्हालाही चालणार आहे, मलाही काही हरकत नाही, चालेल म्हणाले. आता दुसरं लग्न काकांचं तिचं जरी पहिलं असलं तरी सुद्धा थोडक्यात घरातल्या घरात लग्न लागलं.
4-8 दिवस त्या बहिणी राहिल्या आपल्या माहेरी आणि दोघी जणी जायला निघाल्या, आपल्या तेरडोकीला सासूरवाडीला जायला निघाल्या. बैलगाडीमध्ये दोघी जणी बसल्या. त्यांची आई त्यांच्याजवळ बोलते की भांडू नका ग, गुण्या गोविंदांनी नांदा. सवती असल्या तरी तुम्ही सख्या बहिणी आहात, त्यामुळे बहिणीसारख्याच वागा, आई त्या मुलीला सांगते. आणि मधल्या शेतातल्या पाऊलवाटेने गोरोबा काका आणि रामजी काका येत आहेत दोघ जण. आणि रामजी काका गोरोबा काकांना सांगतात की जावई बापू तुम्ही वैष्णव आहात, पांडुरंगांचे भक्त आहात, तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण तरी देखील बापाचं हृदय राहवत नाही म्हणून एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की मोठी ही माझी मुलगी, धाकटी माझी मुलगी, दोघी आता सवती झालेल्या आहेत, पण जसं मोठीला वागवता तसंच धाकटीला देखील वागवा. आणि हे जर का तुम्ही त्या दोघींमध्ये भेदभाव केला तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगांची गोरा म्हणे बहुबरे सुटली आशा तुझ्या कुसंगाची. पण हे मनात मोठ्याने नाही. गोरोबा काका मनामध्ये म्हणतायत की भगवंता तूच मला या मायेजालातून सोडवलंस रे बाबा, परस्पर तूच सोडवलंस. गाडीमध्ये आले, बसले तिथे. गाडी तेरडोकीच्या दिशेने निघाली. नवे नवे आली देखील तेरडोकीला 7:45 वाजले. आपल्याला मर्यादा आहेत कीर्तनाच्या. आणि तेरडोकीला आल्यानंतर त्या दिवशी रात्रीची जेवण झाली आणि संतूनी काय केलं, एका खोलीमध्ये काकांचं आणि त्या रामीचं हंतरून घातलं आणि स्वतः दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली. काकांनी आपलं हंतरून उचललं, बाहेर तिथे ओसरीवर येऊन झोपली. दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर ती रामी म्हणते की अगं ताई तुझ्या काय नवऱ्याचं डोसकं बिस्कं फिरलं की काय? का गो बाई काय झालं? अगं माझा नवरा आणि तुझा कोण ग? तुझा पण नवराच की तो, तुझा पण दादलाच. अगं हो, पण ते महाशय काल बाहेर जाऊन झोपले. काय म्हणतेस? हो तर मग त्या दोघी जणी तरा गेल्या काकांजवळ आणि ती संतू विचारते की काय हो? म्हणे माझ्यावर राग, पण तो रामीवर राग कशाला? तिने काय केलंय तुमचं? काका म्हणाले की खरं सांगू का, तुझ्यावरही राग नाही, रामीवरही राग नाही, माझंही काही चूक नाही, पण तुमच्याच वडिलांनी मला अशी शपथ घातली की जसं मोठीशी वागता तसंच धाकटीशी वागा, नाही वागला, दोघींमध्ये भेदभाव केला तर तुम्हाला पांडुरंगांची शपथ आहे. हे शब्द ऐकले मात्र रामी मटकन खाली बसली आणि संतूला म्हणते ताई अगं तुझ्या संसारामध्ये आणलंस आणि माझा इस्कोट केलास का? इस्कोट, जन्माचा इस्कोट केलास. दोघी जणी भगवंतांकडे धावल्या. निर्गुणाचे भेटले आता सगळं म्हणा एकच निर्गुणाचं संगम घरीला भगवंता अरे किती परीक्षा तू अजून देणार आहेस? हिला गाणं म्हणायला सांगितलं कारण हिचाही आवाज सगळ्यांना कळला पाहिजे. ही उत्तम गायिका आहे, नाटकात संगीत नाटकांमध्ये काम करते. शीतल फणसे माहेरची आणि आताच सुवर्ण आणि शंतनू पळवणकर उत्तम साथ. तर साथ तर चांगली पाहिजे. कोरोनाच्या साथीपासून आपण दूर पळतो, मास्क सॅनिटायझर, पण ही साथ अशी साथ की हवी हवीशी वाटणारी साथ म्हणून जवळ बोलू सगळे. तर यात जरा लांब आहे, थोडं आणखी जवळ हवं. ठीक आहे. आणि भगवंतांना विचारताय की भगवंता अरे किती रे परीक्षा घेणार आहेस आमची, अजून नाही का रे तुझं पोट भरलं? किती परीक्षा, किती कठोर परीक्षा. आणि मग मात्र दोघींनी ठरवलं की बस आता यांच्याप्रमाणे काही वागायचं नाही, आपण आपल्या मनाप्रमाणेच वागायचं. आणि त्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर काका निद्रेच्या अधीन झाले, भगवंतांचं नामस्मरण करत पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काकांना शांत झोप लागली. त्यांना झोप लागली हे पाहिल्यानंतर या दोघींनी काय केलं, त्यांच्या आजूबाजूला दोन्हीकडे दोन्ही जायामध्ये गोरोबाची शय्या आजूबाजूला आणून ती अंथरुणं टाकली. दोघी जणी त्यांच्या बाजूला येऊन झोपल्या.
काकाने पहाटे उठल्यानंतर पाहिलं की दोन्हीकडे आपले जाया, जाया म्हणजे पत्नी, पत्नी या शब्दाला संस्कृत मध्ये वेगवेगळे शब्द आहेत. भार्या म्हणजे पत्नी, जाया म्हणजे पत्नी, त्याच्यानंतर रामा म्हणजे सुद्धा पत्नी, वेगवेगळे शब्द आहेत. त्या दोन्हीकडे आपल्या पत्नी झोपल्यात बघितल्यानंतर काका मनामध्ये विचार करतायत की आपण मनावर नियंत्रण ठेवलं पण झोपेमध्ये चुकून माकून जरी आपला स्पर्श झाला असेल तरी आपल्याला कसं कळणार. म्हणून काकाने काय केलं, धावले, कोपऱ्यामध्ये असलेला विळा उचलला, त्या विळ्यावर कचकन आपल्या दोनही हातांचे पंजे तोडले. पंजे तोडल्यानंतर बडबड 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 रक्त व्हायला लागलं. त्या दोघी जणी घाबरल्या, काकांकडे धावल्या मलमपट्टी करण्यासाठी की बापरे आपण करायला गेलो एक आणि हे काय झालं. यांनी हातच तोडून घेतले. ज्या हाताने मडकी बनवायची, ज्याच्यावर आपलं पोट सगळं अवलंबून आहे ते हातच तोडून घेतले, पंजे तोडून घेतले. मलमपट्टी करण्यासाठी धावल्या दोघी जणी. पण काकाने सांगितलं खबरदार, ज्या भागाला स्पर्श करा तो भाग कापून टाकेल. आता याच्या पुढे तुमचा स्पर्श देखील मला होता कामा नये. मी जिवंत राहावं असं जर वाटत असेल तर नका येऊ माझ्याकडे. आणि एवढंच काय, आजपासून तुमच्या दोघींच्या हातचं अन्न देखील मी सेवन करणार नाही. उपासमारी मी मेलो तरी बेहत्तर, पण याच्या पुढे तुमच्या हातचं अन्न खाणार नाही. काकाने प्रतिज्ञाच केली. दोघी घाबरल्या. आजूबाजूची लोक आली, मलमपट्टी केली, काकांना नाऊ माकू घातलं, रक्ताने असं संपूर्ण शरीर असं भिजलेलं, ते लाल लाल झालेले सगळे कपडे. काकांना आपल्याच घरनं आणून भरवलं काकानं. आणि आजूबाजूची लोक काकांची सेवा करायला लागले. कारण आपल्या दोनही पत्नींच्या हातचं काही खायचं नाही म्हणून प्रतिज्ञाच केलेली काकांनी. आजूबाजूची लोक आणून भरवत आहेत, त्यांना नाव माकू करतायत, मलमपट्टी करतायत. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, महिना झाला, पण लोक किती करणार. शेवटी लोक कंटाळले. लोक आपापसात कुजबुज लागली की यांच्या बायका चांगल्या आहेत पण यांच्या अंगात मस्ती जास्त. लोक बोलायला लागले आणि लोकांनी हळूहळू येणं बंद केलं, जेवण देणं बंद केलं, काकांचे उपासमार व्हायला लागले. पण तरी देखील काकांनी ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत भगवंतांच्या नामाला मात्र विसरायचं नाही. प्रतिश्वासम विश्वासम रामम वदति वेदे. काकांनी शेवटपर्यंत पांडुरंगाच्या नावाला सोडायचं. पांडुरंग 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 पांडुरंग. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, काकांच्या पोटात अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. आणि शक्ती हळूहळू जात चालली. शरीरातली शीण झालेले अंथरुणावर पडून पण भगवंतांच्या नावाला मात्र विसरले नाही. देवा माझे मन लागो तुझे चरण. आणि ही बातमी पंढरपुरामध्ये पांडुरंगाला समजली. मला सांगा की भक्तावर आलेलं संकट भगवंतांना समजणार नाही असं शक्य आहे का. भगवंत मनामध्ये विचार करतात की माझा भक्त तिथे उपाशी आणि मी मात्र रोज इथे पुरणपोळीचा नैवेद्य खातोय. भगवंतांच्या घशाखाली घास जाणार कसा. रातोरात शेजारती झाल्यानंतर भगवंत निघाले घाई गडबडीत. पाठीमागच्या मंदिरातल्या त्या रुक्मिणी देवीने पाहिलं, धावत धावत आल्या. चाललात कुठे. अगं रुक्मिणी, तुला किती वेळेला सांगितलं की कोणीही कुठेही चाललं तरी कुठे जाता म्हणून विचारायचं नाही, काम होत नाही. बरं ठीक आहे, याच्या पुढे विचारणार नाही, पण आता विचारलंय ना, आता सांगा कुठे चालला. चाललोय कुठे. भक्ताच्या घरी भोजनासाठी. भक्ताच्या घरी भोजनाला मी पण येणार. तुला आमंत्रण आहे. नवऱ्याला आमंत्रण असल्यानंतर बायकोला वेगळ्या आमंत्रणाची गरज नाही. जे नवऱ्याला आमंत्रण तेच बायकोला. पण तुला वेगळ्या आमंत्रणाची गरज आहे. तुझं आणि माझं भांडण आहे. त्यामुळे आपली घरं देखील वेगळी आहेत. माझं मंदिर वेगळं, तुझं मंदिर वेगळं. पंढरपुरामध्ये पांडुरंगांचं मंदिर वेगळं, रुक्मिणी देवींचं मंदिर वेगळं, कारण दोघांचं भांडण आहे. द्वारकेहून भांडत पंढरपुरापर्यंत आले आणि दोघांनी वेगळा संसार काढला. आता मुंबईमध्ये जागेच्या अभावी दोघांकडे एकत्ररित्या राहतात, ही गोष्ट वेगळी. पण पंढरपुरामध्ये दोघांची मंदिरं वेगळी. तुझं माझं भांडण सगळ्या भक्तांना माहितीये, तेव्हा तुला आमंत्रण नाही, तुला येता येणार नाही. नाही नाही, मी येणार. भगवंत म्हणाले तू अशी ऐकणार नाही, येणार तर चल. रुक्मिणी देवी निघाल्या. गरुड पंख फडफडवत आला. बोला देवा कुठे जायचंय. कुठे जायचंय म्हणे. काकांच्या घरी आम्ही भोजनासाठी जातोय तेरडोकीला. ही ऐकत नाहीये, ही आगंतुक येते. मी पण येणार. तुला आमंत्रण आहे, मला आमंत्रणाची गरज नाही. का. कारण गाडीच्या ड्रायव्हरला आमंत्रण लागत नाही,
पानं घेतली की फक्त सांगायचं की हा त्यांना बोलवा, हा आतमध्ये जेवायला बोलवा. अरे तू पंढरपूर सांभाळा. नाही नाही मी देखील येणार. गरुड देखील निघाला. 3 जण निघाले. तेरडोकीमध्ये पंचपंच उष्शकाली आले आणि पाणोठ्यावर सगळ्या भगिनी आल्या होत्या पाणी नेण्यासाठी आणि आपापसात कुजबूज चालू होती की काकांचं आता काही खरं नाही बरं. रुक्मिणी देवीने कान टवकारले आणि विचारलं की का हो, काकांचं काही खरं नाही. कोण आहे काका? अगं आपण ज्यांच्या घरी चाललो तेच काका. काय झालंय काय? मला कुठे माहितीये, मी जाऊन चौकशी करून येतो. भगवंतानी चौकशी केलेली असं नाटक केलं आणि रुक्मिणी देवीने येऊन सांगितलं की अगं काकाने आपल्या दोनही हातांचे पंजे तोडून घेतले आणि त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की आपल्या बायकांच्या हातचं अन्न सेवन करायचं नाही. त्यांची उपासमार चालली आहे. रुक्मिणी देवी मनामध्ये विचार करताय ज्यांच्या घरी भोजनासाठी जायचं त्यांचीच उपासमार चालली, मग आपल्याला काय मिळणार? देवा तुम्ही असं करा, तुम्ही काकांच्या घरी जा, मी पंढरपूर सांभाळायला जाते. रुक्मिणी आता असं मागे फिरून चालणार नाही. माझ्या भक्तावर संकट आलेलं आहे, मी तर जाणारच, पण तुला देखील माझ्याबरोबर यावं लागेल माझ्या भक्ताच्या संकटाचं निराकरण करण्यासाठी. चल तू पण चल, पण आपण अशा विषयामध्ये जायचं नाही, वेश पालटून जायचं. मी कुंभार होणार आणि तू माझी पत्नी कुंभारेणी. कुंभारणीचा वेश कसा तुला माहितीये? हा, तिचं नाव रुक्मिणी असेल पण ती तुझ्यासारखी रुक्मिणी नाही. दोघांनी वेश पालटला. गरुड म्हणतोय की देवा तुम्ही जा काकांकडे, मी पंढरपूर सांभाळायला जातो. नाही, कुंभार आणि कुंभारणी बरोबर कोण असतं कळलं? जो आमंत्रणाशिवाय जातो तो गावातला कोण होतो? ड म्हणजे कोण? गाढव. कळलं? त्याने गाढवाचा वेश परिधान केला. आप कुलाला प्रिया कुलाली, आप कुलाला प्रिया कुलाली, कर्तव्य बनाया बनाया. आप कुलाला प्रिया कुलाली, कर्तव्य बनाया बनाया. जो आमंत्रणाशिवाय जातो तो गाढव होतो. गाढवाचं रूप घेतलं आणि तिघही काकांच्या वाड्याकडे यायला निघाले. आणि बाहेरूनच कोणी आहे का घरात? काका ओसरीवर बसलेले होते. या असे आतमध्ये या. तो कुंभार आतमध्ये आला, त्याच्या पाठोपाठ त्याची कारभारीण आतमध्ये आली, तिच्या पाठोपाठ ते त्यांचं गाढव. काकाने तो वेश पाहिला आणि म्हणाले माझ्याच जातीचं दिसतोयस. आतून दोघी जणी बाहेर आले. मधल्या दरवाजावर कोण बाबा आलाय बघण्यासाठी? संतू आणि रामी. काका म्हणाले की काय रे बाबा, नाव काय तुझं? या देहाला इठ्या कुंभार असं म्हणतात. वा, अरे माझ्या पांडुरंगाचंच नाव आहे. अगदी हुबेहूब माझ्या पांडुरंगासारखा दिसतोय. भगवंत मनामध्ये म्हणतात की मेकअप जमलाय ना, याने ओळखलं की काय आपल्याला? वा वा, अरे माझ्या पांडुरंगाचं नाव आहे विठ्या कुंभार. वा, उत्तम, गोड नाव. बरं, ही माझी कारभारी, हे आमचं गाढव. तुझ्याकडे काही काम मिळेल या अपेक्षेने आलोय. अरे आता मीच इथे जागेवर बसलो, तुला काय काम मिळणार? पण तुला मडकी बनवता येतात का? हो पण येतात की. तुमच्या हाताखाली शिकेन, तुम्ही मला शिकवा. बर, पण काकाने सांगितलं की या घरात तुला आश्रय मिळेल अगदी तुझ्या पत्नी सकट, पण इथे राहायचं म्हटल्यानंतर माझ्या पांडुरंगाचं नाव तुला घेतलं पाहिजे. जमेल? भगवंत मनामध्ये म्हणतायत की माझंच नाव मी घ्यायचं. बरं म्हणे, घेऊया. त्या काळ्याचं नाव घ्यायचं नाही बरं. अरे संसाराचा इस्कोट केला मग इस्कोट. कोण? ती रामी म्हणते. काका म्हणाले घर माझं आहे, मी जसं सांगेन त्याप्रमाणे माझ्या भगवंतांचं नाव घ्यायचं असेल तर या घरामध्ये राहा, नाहीतर आल्या पाऊलीच परत फेरा. नाही नाही काका, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे राहू. आमचं कोण ऐकताय करत दोघी जणी आतमध्ये गेले. आणि काय काकांचं भाग्य,
त्या दिवशी भगवंताने काकांना नाव मागू घातलं. रुक्मिणी देवीने स्वतःच्या हाताने स्वयंपाक सिद्ध केला. भगवंतानी काकांना भरवलं. काय त्या काकांचं भाग्य की साक्षात वैकुंठनायक नारायण भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काकांकडे आलेत आणि काकांना भरवतायत. रुक्मिणी देवी स्वतः स्वयंपाक करतायत. अमृताची चव आलेली त्या स्वयंपाकाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले. शेवटी काकांनीच विषय काढला, रोज काही जेवणावळीच का, काही कामाचं काही बघाल की नाही? हो बघतो की. गरुडाकडनं माती आणवली, त्या गाढवाकडनं माती आणवली, ती माती ओली केली, ती माती कालवली, पायाने तुडवली ती माती आणि मातीचा गोळा तयार झाल्यानंतर काकांचं चक्र घेतलं. पण ते बरेच दिवसात काम नसल्यामुळे त्याला गंज चढलेला. म्हणून भगवंतांनी काय केलं, सुदर्शन चक्र मध्ये टाकलं, गदेचा दांडा केला. पण काकांसारख्या सद्भक्ताला देखील समजलं नाही की हे कोण आहे. मायेचं पटल काकांच्या नेत्रावर लावलेलं आणि भगवंताने ती मडकी बनवायला सुरुवात केली. कशी? मध्यमामध्ये. फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा. आता मला सांगा, जवळजवळ 130 कोटी जनता भारताची, कमी किंवा जास्त असेल पण 100 कोटीपेक्षा जास्त. पण एक माणूस दुसऱ्यासारखा नाही, दुसरा माणूस तिसऱ्यासारखा नाही. आता 2 डोळे, 2 कान, 1 नाक, सगळ्याच सारखंच आहे की नाही, पण प्रत्येक जण दिसायला वेगवेगळा आहे की नाही. म्हणजे काय भगवंतांची किमया, काय रचना असेल विचार करा. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, आणि तुझ्या विना ते कोणा नकळे. कुणा मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार. एखाद्या मडक्यात आपण लोणी ठेवतो, पण एखाद्यामध्ये निखारे ठेवतो शेवटी जाताना. आणि तेच वास्तव आहे. राम नाम सत्य है, बचपन में बतलाया धराधाम सत्य है, जवानी में बतलाया अर्थ काम सत्य है, पिंजड़े का पंछी पिंजड़ा छोड़ के चला गया तब अंत में पता चला राम नाम सत्य है. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. काय त्या भगवंतांची किमया. ती मडकी बनवली आणि त्या मडक्यांवर आपोआप शंख चक्र गदा पद्म आपोआप चिन्ह उमटायला लागली. तरी देखील काकांना समजलं नाही. ती मडकी संपूर्ण भाजली, त्याचा आवार असला, ती रंगवली, ती वाळवली आणि पूर्ण तयार झाल्यानंतर एका एकादशीच्या अगोदर भगवंतांनी म्हणजे त्या विठ्या कुंभाराने काय केलं, ती सगळी बैलगाडीमध्ये एकावर एक रचली आणि ती विकण्यासाठी पंढरपूरला जायला निघाली.
10 मिनिटात कीर्तन आठव. मला सांगितलं आयोजकांनी 10 मिनिटं मागे पुढे झालं तरी चालेल. आणि थोडंसं 10 मिनिटं उशिरा चालू झाल्यामुळे 10 मिनिटं कीर्तन उशिरा चालू झाल्यामुळे 10 मिनिटं जरा पुढे गेलं तरी चालेल. आणि पंढरपूरच्या दिशेने ती बैलगाडी निघाली. पंढरपुरामध्ये ती बैलगाडी आली. सगळी बडी बडी संत मंडळी भगवंतांच्या दर्शनासाठी आलेली. आणि कसं चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगांचं दर्शन, त्या दर्शनासाठी असुसलेली सगळी भक्त मंडळी भगवंत पंढरपुरामध्ये प्रवेश करते झाले. पंढरपुरातलं वातावरण कसं होतं? अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे देहभान विसरून भगवंतांची भक्ती चालू होती. भगवंतांनी बरोबर मंदिराच्या समोरची जागा घेतली, तिथे दुकान थाटलं. माऊली आली मंदिरामध्ये, चंद्रभागेचं स्नान करून भगवंतांच्या चरणकमलांवर नतमस्तक झाली. आणि भगवंतांच्या चरणकमलांवर नतमस्तक झाली, डोकं टेकलं आणि चमकून उठून उभी राहिली. का? भगवंतांची मूर्ती आहे, पण त्या मूर्तीमध्ये देवत्व कुठेही आपल्याला आढळत नाही, त्याची अनुभूती प्राप्त होत नाही. माऊली बाजूला झाली, नामदेव महाराज आले. नामदेवानी डोकं टेकलं भगवंतांच्या चरणकमलांवर आणि चमकून माऊलींकडे पाहिलं. त्यांना देखील तोच अनुभव आला की मूर्ती आहे, परंतु मूर्तीत देव नाहीत. कसे? देव देवा आणि पाहिलं दोघांची एकमेकांमध्ये आपापसात चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर
मूर्ती आहे परंतु पांडुरंग नाही, कुठे बरं गेले, देव चोरून नेलं, अशी कोणाची पुण्य. पण माऊली म्हणजे योगी पुरुष, ध्यान लावलं आणि नामदेव महाराजांनी सांगितलं की ज्या भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आपण एवढे आसुसलेलो आहोत तो भगवंत पंढरपुरातच आहे, पण या मूर्तीमध्ये नाही. तर समोर दुकान काढलेलं आणि ते मडकी विकण्याचं काम चालू आहे. दोघं जण भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी त्या दुकानाकडे यायला निघाले. भगवंतांनी समोरून पाहिलं आपली भक्तांची जोडगोळी येते. भगवंत म्हणाले की बहुतेक आपलं पितळ उघडं पडलेलं दिसतंय. भगवंतांनी त्या दुकानाच्या पडीवरनं मागच्या मागे उडी मारली, तिकडनं अंतर्धान पावले थेट तेरडोकीला. हे आले बघतायत कुठे आहे, कुठे तो विट्या कुंभार नाही. मग जमलेल्या सगळ्या मंडळींना सांगितलं, पुन्हा ध्यान लावलं, बघितलं तेरडोकीला गेलेले आहेत काकांच्या घरी. आणि मग मात्र जमलेल्या मंडळींना सांगितलं की ज्या भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत तो भगवंतच इथे आहे, कुठे, तेरडोकीला काकांच्या घरी त्यांची सेवा करण्याचं काम चालू आहे. खरी पंढरी तर तेरडोकीला. सगळे ही यात्रा, हे सगळे वारकरी सगळे निघाले आणि नामघोषामध्ये निघाले कुठे, तेरडोकीला यायला. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. सगळ्या तेरडोकीला आल्या. काका त्यांना सामोरे गेले. काका तो विठ्या कुंभार कुठे? अरे आज तुम्ही एकादशी पंढरपुरात, आज इकडे कसे काय? अहो खरी पंढरी इथेच आहे, तो विठ्या कुंभार कुठे असेल का मग तिकडे तिकडे? संपूर्ण गावात शोध घेतला पण या दिंड्या तिथे गेल्यानंतर भगवंत तिकडनं अंतर्धान पावले आणि पंढरपूरला आले. पाठशिवणीचा खेळ चालू झाला. आणि मग माऊलीने काकांना सांगितलं की काका तुमचं भाग्य थोर. अहो तो विठ्या कुंभार जो तुमच्याकडे सेवा करत होता तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आले होते तुमची सेवा करण्यासाठी आणि बरोबर रुक्मिणी देवीला देखील घेऊन आले होते. हे ऐकलं मात्र काकांच्या नेत्रातून गळगळा गळगळा अश्रू व्हायला लागले की भगवंता, अरे या कातड्याचे जोडे करून जरी तुला दिले तरी देखील तुझ्या भक्तीच्या त्या ऋणातून फेडणार नाही. तू माझ्यावर जे केलेस, माझ्यासाठी जे केलेस, अरे आम्ही तुझी सेवा करायची आणि तू माझी सेवा करायला इथे आलास. आत्ताच्या आत्ता मला पंढरपूरला घेऊन चला, त्याच्या चरण कमलांवर मला नतमस्तक व्हायचंय. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे. आणि सगळ्या दिंड्या पुन्हा पंढरपूरला यायला निघाल्या. संतू आणि रामी देखील बरोबर होती. गोरोबा काका होते. पंढरपुरामध्ये आले, चंद्रभागेचं स्नान केलं, सोळखांबीतून गाभाऱ्यामध्ये गेले, भगवंतांच्या चरण कमलांवर नतमस्तक झाले. गळगळा गळगळा अश्रू वाहतायत ना काकांच्या नेत्रातून. आणि काका सांगतायत भगवंतांना, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. शुद्ध झालं. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी, गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. माझे रूप नाही नाव संसारी, माझे रूप नाही नाव संसारी. झाला बाई नाही, झाला बाई नाही, बोलू नाही. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे.
भगवंता, अरे कसे रे हे सगळं पांग फेडू तुझे, किती उपकार केलेस तू माझ्यावर. या जन्मात नाही, पुढील 7 जन्मात देखील मी फेडू शकणार नाही. गळगळा गळगळा अश्रू वाहत आहेत भगवंतांच्या चरणकमलावर. पाहणाऱ्याला असं वाटावं की अश्रूंचाच अभिषेक चालवलाय की. त्या दिवशी रात्री नामदेव महाराजांचं कीर्तन चालू झालं आणि कीर्तन चालू झाल्यानंतर मधलं भजन, त्या भजनामध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पण काका मात्र आपल्या खोट्या हातांकडे पाहत आहेत की या हाताने मी टाळ्या वाजवणार कशा भगवंतांच्या. आणि म्हणून आम्ही कीर्तनकार सांगत असतो, आपल्याला हात आहेत ना, टाळ्या वाजवा. काकांना टाळ्या वाजवण्याची इच्छा होती पण हातच नव्हते. त्या छोट्या हातांकडे पाहत आहेत, गळगळा अश्रू वाहत आहेत. नामदेवांचे लक्ष काकांकडे गेलं आणि नामदेवांनी सांगितलं की काका, भगवंतांची कृपादृष्टी अजूनही संपलेली नाही. जसे हात आहेत तशाच हाताने टाळ्या वाजवायला सुरुवात करा, भगवंत तुमच्यावर कृपा करतील. आणि मग मात्र काकांनी छोट्या हाताने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि टाळ्या वाजवता वाजवता पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय आवाज कसला पाहिलं. आणि हाताला पंजे फुटलेले होते, ते टाळ्यांचा आवाज येत होता. काकाने पाहिलं मात्र आनंद झाला. पाठीमागे बसलेली त्या बायकांच्या ह्याच्यात त्या संतोने पाहिलं की अरेच्छा, माझ्या यजमानांना हात आले. पण त्याच्या अगोदरचा प्रसंग, माझं पोरग गेलं. जर का यांना हात आले तर माझं पोरग मला परत मिळणार नाही का. धावली, पण कुठे, भगवंतांकडे नाही, नामदेव महाराजांकडे धावली. त्यांच्या पायांवर चरणकमलावर नतमस्तक झाली आणि पदर पसरला आणि सांगते की नामदेवा, आमच्या यांचे हात आले, पण त्याच्या अगोदरचा प्रसंग, माझं पोरग, ते माझं पोरग द्यावं मला परत. मी दुसरं काही माझं मागणं नाही, माझं पोरग मला द्या. आणि एक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा द्या. नामदेवा, माझं पोरग मला द्या. नामदेव म्हणाले, संतू अगं वेडी आहेस, ही किमया ही माझी नाही बरं, ही त्या पांडुरंगांची किमया. त्याला शरण जा अनन्य भावे. जो माझं शरण आला आणि वाया गेला दाखवा दाखवा कोसी पैसा, हे संतांची बैठक आहे. पण जो माझं हो या अनन्य शरण, तयाचे चुकवी मी जन्म मरण. ही भगवंतांचं प्रेम आहे. भगवंतांना शरण जा, भगवंत तुझ्यावरही कृपा करतील. आणि मग मात्र धावली, भगवंतांच्या समोर पदर पसरला आणि म्हणतीये, पण एवढी वाट बघू नका. लहानपणापासूनच नामस्मरणाला सुरुवात करा. तर मनुष्य जन्म 84 लक्ष योनीमधून मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे.
कुठलीही चांगली किंवा वाईट सवय ही शरीराला सातत्याने आपण ते कर्म करत राहिल्यानंतरच होते. नामस्मरणाची देखील एक सवय असते, ती लहानपणापासूनच करा, म्हणजे म्हातारपणी मग असं म्हणावं लागत नाही. तेव्हा भगवंतांजवळ काय मागायचं हे संतांच्या मागण्यावरून आम्हाला शिकायला मिळतं. आणि म्हणून नाथांनी जे भगवंतांजवळ मागणं मागितलंय, काकांनी आपलं संपूर्ण मन भगवंतांच्या ठिकाणी समर्पित करून भगवंतांची भक्ती केली. एवढं मोठं संकट आलं पण तरी देखील काका डगमगले नाही किंवा भगवंतांच्या नामस्मरणाला विसरले नाही. संतोनी पदर पसरला की भगवंता एकच फक्त माझं पोरग मला द्यावं, बाकी मला काही नको. भगवंतांनी कृपा दृष्टीने संतूकडे पाहिलं. पाठीमागनं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज झाला. कोण रडताय म्हणून सहज मागे वळून पाहिलं संतूनी आणि आपलं स्वर्ग हरी रांगत रांगत येत आहे ते पाहिलं. मात्र संतूला आनंद झाला. उठली, धावली, त्या मुलाला उचललं, छातीशी कोटळलं, माझं हरी, माझा हरी, माझा हरी. आनंद झाला. संतूवर देखील भगवंतांनी कृपा केली. खूप कठोर परीक्षा घेतली. अर्थात भगवंत सगळ्याच भक्तांची एवढी कठोर परीक्षा घेत नाही. भक्त बघून त्याप्रमाणेच परीक्षा घेत असतात. पण तरी देखील आपण त्या परीक्षेला उतरलं पाहिजे आणि संतांच्या आश्रयाने आपण देखील भगवंतांजवळ हेच मागणं मागायचंय, जे संतांनी मागितलं, जे त्यांनी आचरणात आणलं तेच आपण देखील आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू. देवा माझे मन लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. आज इथे जे फेसबुक पेजवर जे कीर्तन झालं, डोंबिवली गोंदवलेकर महाराज प्रतिष्ठान यांच्या फेसबुक पेजवरनं मला आज कीर्तनाची इथे संधी दिली, त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार. साथीदारांचे आभार की अतिशय उत्तम साथ केली आणि माझ्या उणीवा तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्याने त्याबद्दल साथीदारांचे आभार. त्याच्यानंतर श्रोतृ वर्गाचे आभार, इथे असलेले आणि घरून जे बघतायत त्याही सगळ्या श्रोतृ वर्गाचे आभार. पण बघता तो बघता नाही श्रोते विना झालेलं कीर्तनाचं पुष्प महाराजांच्या चरणावर अर्पण करते आणि आरती घेऊन कीर्तनाची समाप्ती. हे चिदान देवा देवा तुझा माझा पडावा, उपेक्षू नको मूढ पंचा आनंदा,
रघुनायका मागणे हेची आता